श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट। श्री मल्हारी षडरात्र आता म्हणजे चंपाषष्ठी सुरुवात होणार आहे। तर चंपाषष्ठीची सुरुवात ही 21 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर या दिवशी असणार आहे। तर आता ही सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला कोणते स्थापना कशी करायची, कोणते सेवा करायच्या, चला तर मग पाहूया। सर्वप्रथम आपल्याला स्वामी स्तवन घ्यायचं आहे। नंतर एक माळ आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची जप करायचा आहे। नंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे, मुनीना सप्त कोटीना वरद भक्त वत्सला दृष्ट मर्दन देवीशे वंदेह माळसापती, हा जप करायचा आहे। नंतर हा मंत्र म्हणून झाल्यानंतर स्त्रियांनी आपल्या कपाळाला हळदी कुंकू लावायचे। नंतर खालील मंत्राने 4 वेळा तळहातावर पाणी घेऊन आपल्याला ते प्राशन करायचं आहे। पहिलं म्हणजे ओम हाय आत्मतत्व शोधयामी नमस्वाहा, ओम ह्रीम विद्यातत्व शोधयामी नमस्वाहा, ओम क्लीम शिवतत्व शोधयामी नमस्वाहा, ओम हाय ह्रीम क्लीम सर्वतत्व शोधयामी नमस्वाहा। नंतर आपल्याला गायत्री मंत्र म्हणत प्राणायाम करायचा आहे। नंतर आपल्याला कुठलीही सेवा करताना संकल्प हा करायचा असतो। संकल्प मी या गोत्रात उत्पन्न झालाय, कश्यप गोत्र घ्या, तुम्ही तुमचं नाव घ्या। नंतर माझ्या सर्व कुटुंबाला क्षेमस्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य प्राप्तीसाठी, सर्व दुरित उपभयमनासाठी, भय उपद्रव निवारण्यासाठी, सबलीकरणासाठी आदी गोष्टीसाठी मी हे श्री कुलदेवी व श्री कुलदैवत यांचं हे षडरात्र उत्सव साजरा करत आहे। मी अखंड घटस्थापना, अखंड दीप प्रज्वलन आणि श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचं इतक्या दिवसाचं पाठ करीत आहे, असा संकल्प करायचा आहे। 3 7 किती घ्या। नंतर आपल्याला गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे। नंतर ओम श्री गंगा म्हालसापती सहित मन्नी मल्हाराय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। नंतर आता काय करायचं, घटस्थापना विधी कशी करायची बघा। घटस्थापनेच्या जागेवर रांगोळी काढून घ्यायची, पाट किंवा चौरंग ठेवा, त्याच्यावर पिवळं वस्त्र अंतरायचं आहे। चौरंगाच्या डाव्या बाजूला अखंड दीप प्रज्वलित करायचा आहे, त्यांची पूजा करायची। एक वेळीची टोपली घ्या, ते एका पाटावर ठेवा, त्याच्यावर गहू मिश्रित आपण जे काय धान्य घेणार आहोत त्या मातीत मिसळा। त्यानंतर स्वच्छ धुतलेला घट घ्या, पिवळ्या लोकरीत 6 वेळी त्याला बांधा। दुर्वा सुपारी पैसा गंध अक्षदा त्या घटात टाकायचा। 5 विड्याची पानं किंवा तुम्ही आंबाचा ढाळा लावा। घटाच्या 4ही दिशेला पूर्वेकडून उतरते, नंतर दक्षिणेस पश्चिमेस उत्तरेस हळदीचं गंध लावायचे। एक तांब्याचा अथवा स्टीलचा भरून त्यावर हळदीचं अष्टदल काढून ठेवायचे। खालीलप्रमाणे खंडोबाची पूजा करायची बघा। ध्यान मंत्र ध्यायेन मन्न मल्हारी कनक गिरीब माळसा भूषिताड श्वेतांश खडगहस्त विभुध बुधगण्ये श्वेतमान कृतार्थे युक्तांधर्त मूर्ती डंबुड विलसित नैश चूर्णाभिराम नित्य भत्ते श्रीतुष्ट स्वगानावृत्त नित्य ओंकार रूप, हा मंत्र म्हणून टाकास नमस्कार करायचा। खंडोबाच्या टाकावर आपल्याला 1 वेळा श्री सूक्त, 1 वेळा रुद्र किंवा शिव महिमन स्रोत म्हणून आपल्याला अभिषेक करायचा आहे, हे लक्षात ठेवा। तुम्ही आपल्याला नित्यसेवेत हे सर्व सेवा आहे। घटावर विड्याची 2 पानं पूर्वेकडे देठ करून ठेवावी, त्यावर खंडोबाचा टाक झोपून ठेवायचा आहे। टाकाची लांबूनच पंचोपचारी पूजा करायची। आता पंचोपचारी पूजा कशी बघा। ओम श्री मार्तंड भैरवाय नमः विलेपनार्थाय चंदन समर्पयामी, गंध लावायचा आहे। अलंकाराताय अक्षताय समर्पयामी, हरिद्र कुंकुम सौभाग्य द्रव्याने समर्पयामी, गंध लावायचा, अक्षदा व्हायच्या, हळद कुंकू व्हायचे। दुसरं म्हणजे श्री मार्तंड भैरवाय नमः ऋतुकालेत भू पुष्पम समर्पयाने, फुलं व्हायचेत। ओम श्री मार्तंड भैरवाय नमः धूपम आग्रहयामी, धूप ओवाळायचा आहे। ओम श्री मार्तंड भैरवाय नमः दीपम दर्शयामी, दीप हा ओवाळायचा आहे। 5वांदा आहे ओम श्री मार्तंड भैरवाय नमः पंचामृतत नैवेद्य समर्पयामी, पंचामृत एका वाटीत करून घ्यायचे आणि त्याचा नैवेद्य आपल्याला श्री मल्हारी मार्तंड यांना दाखवायचा आहे। पूजेनंतर काय करायची, 1 माळ घटावर खालील मंत्राने आपल्याला बांधायची बघा। मंत्र कुठला आहे, ओम मा माले महामाये सर्वशक्ती स्वरूपिणी चतुर्वर्गत्वने नमस्तामे सिद्धिताभव, हा मंत्र म्हणून ती माळ बांधायची। पहिल्या दिवशी आपल्याला विड्याची माळ बांधायची असते। रोज घटावरील टाकाची दुरूनच आपल्याला पंचोपचारी पूजाही करायची आहे। टाकास हळद व्हावी व घटास रोज पिवळ्या फुलांची माळ बांधायची असते आणि नंतर तुम्ही खंडेरायाची आरतीही करायची असते। 6 दिवस सर्व कुटुंबियांनी मिळून 14 किंवा 28 पाठ श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचं करायचं असतं। चंपाषष्ठीच्या दिवशी शंख किंवा घंटा ध्वनीत घटावरील खंडोबाचा टाक उचलून प्रतिपदेप्रमाणे अभिषेक व पूजा करावी। परंपरेनुसार कुलाचार कुलधर्म पूर्ण करून तळी भरून महानैवेद्य दाखवावा। नैवेद्यात बाजरीची भाकरी, नव्या वांग्याचे भरीत, पातीचा कांदा, लसूण घालून मुख्य नैवेद्य तसेच पुरणपोळीसुद्धा तुम्ही करा। आता तळी कशी भरायची बघा। कुलधर्माच्या वेळी नैवेद्य दाखवण्यापूर्वी तळी भरतात। तामणात तांदळाचे अष्टदल काढून त्यात भंडारा म्हणजे हळद भरतात। नंतर मध्यभागी
पैसा, सुपारी व नागवेलीचे पाने ठेवून नारळ ठेवतात. त्याची कलशासह पूजा करतात. 5 मुलांनी हात लावून ताम्हणवर उचलून 3 वेळा डोक्याला टेकवतात आणि येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट म्हाळसाकांत कठे पटार की जय असं म्हणतात. सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार. चिंतामण मोरया, खंडोबाचा चांदोबा, अगडबंब नगारा, सोन्याची जेजुरी, मोत्याचा चुरा, निळा घोडा, पायी तोडा, कमरकट गोरा, बेंबी हिरा, कळ्यात घंटी, मोहनमाळा, डोईवर शेला, अंगावर शाल, सदा हिलाल, जेजुरी जाई, शिकार खेळी, म्हणला माळसा सुंदरी आरती करी, देव ओवाळी नानापरी, देवांचे शृंगारी, कोटे लागे शिखर, खंडेरायाचा खंडका असे म्हणत आपल्याला हातात दिवटी बोधली. विवाहापूर्वी कुलधर्म कुलाचार केला असेल तर ही सर्वांना माहीतच आहे. नंतर आपल्याला जय जयकार करायचा आहे आणि किमान 5 पावले आपल्याला जेजुरीच्या दिशेने चालायचे आहे आणि येळकोट येळकोट जय मल्हार म्हणून खोबरे व भंडारा उधळायचा आहे. नंतर ते नैवेद्य द्यायचं आहे. नंतर पूर्णाच्या 14 दिव्याने आपल्याला इथं आरती करायची आहे. जमलेस तर तुम्ही धनगराचं एक जोडपं या दिवशी तुम्ही जीव घालू शकता. अशा प्रकारे आपल्याला हे षडरात्र साजरे करायचे आहे.